हॅलो, राजमंत्र अकॅडमीमध्ये मी पुष्कर दांडेकर सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक खूप सुंदर सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्या सिरीजमध्ये आपण करंट अफेअर्स येणाऱ्या MPSC UPSC कंबाईंड या एक्झामसाठी करंट अफेअरची मालिका मराठी माध्यमातून सुरू केलेली आहे. सगळ्यांना विनंती अशी आहे की तुम्ही माझे करंट अफेअरचे सगळे सेशन्स हे क्रोनॉलॉजिकली बघावे, सिक्वेन्स नुसार बघावे. आपण पुढच्या मागे जवळपास एक 3, 4, 5 सेशन्समध्ये हा सगळा डेटा कव्हर केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये थोडंसं आपण 2023च्या फक्त महत्त्वाच्या घडामोडी आणि 2024च्या सुरुवातीच्या काही घडामोडी, ज्याला आपण जानेवारी किंवा 15 फेब्रुवारीपर्यंतच्या घडामोडी या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आपलं लेक्चर सुरू करू. सोबत वही पेन घेऊन बसा. हा सगळा PPT क्लासच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिली जात आहे, बरोबर. त्यासोबतच एक्स्ट्रा काही डाऊट्स असतील तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता. पण सोबत तुमचं नोट्स मेकिंग चालू ठेवा मित्रांनो. 1 लाइनर 2 लाइनर थोड्याशा नोट्स करण्याची तयारी ठेवा. बाजारातल्या फक्त पुस्तकांवर अवलंबून राहू नका. न्यूजपेपर, बाजारातली पुस्तकं आणि थोडंसं त्या विषयाचं थोडं एक्स्ट्रा गुगल सर्चिंग हे तुम्हाला करंट अफेअरमध्ये जास्तीत जास्त मार्क देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कुठलाही एखादा व्हिडिओ किंवा फक्त एखादा लेक्चर हे यावर फक्त विसंबून राहू नका. एक मित्र म्हणून आम्ही तुम्हाला एक संस्था म्हणून मार्गदर्शन नेहमी करतच असतो. चला मित्रांनो, आपण बघा ह्या सगळ्या गोष्टी मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत, बरोबर. बघा प्रॉपर सगळं डायग्राम आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी, जेणेकरून तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल फील यावा आणि तुम्हाला गोष्टी कळाव्यात, म्हणून आपण हे सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. बघा मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो हे आपण इथपर्यंत आलेलो होतो, बरोबर. अटलांटिक हे 2000च्या नोटीचं हे झालेलं होतं, बरोबर. या लेक्चरमध्ये आपण ग्रीन डिपॉझिट्स हे थोडंसं शिकणार आहोत. आता समजून घ्या मित्रांनो, हे ग्रीन डिपॉझिट्स म्हणजे काय. एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, हरित विकास, जीडीपी मोजताना तुम्ही थोडासा पर्यावरणीय ऱ्हास याचा कमीत कमी पर्यावरणीय ऱ्हास व्हावा आणि मगच तुमचा विकास साध्य व्हावा, असा हँड इन हँड अप्रोच आपण करायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये RBIने एक सुंदर स्कीम किंवा कल्पना काय मांडलेली आहे की तुम्ही बँकेमध्ये जे पैसे ठेवले जातात, डिपॉझिट ठेवले जातात, तर आपण बँकेमध्ये ठेवलेले डिपॉझिट्स हे इतर कोणाला तरी कर्ज म्हणून दिले जातात. तर आता याच्या पुढे ग्रीन डिपॉझिट जर ठेवले असतील तर ते कर्ज म्हणून फक्त अशा प्रकल्पांना दिले जातील जे पर्यावरण पूरक आहेत किंवा मी असं म्हणू शकतो प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करणारे प्रकल्पांना करणारं फंडिंग, याला आपण एका वाक्यामध्ये डेफिनेशन म्हणू शकतो. तर चला बघूया काय आहे. बघा, हरित डिपॉझिट, ग्रीन डिपॉझिट. एप्रिल 2023 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांकडून हरित ठेवी स्वीकारण्याच्या बँकांसाठी एक नियामक आराखडा आणला. नियामक आराखडा म्हणजे काय, फ्रेमवर्क तयार केलेला आहे. फ्रेमवर्क कशासाठी, तर आता याच्या पुढे ही गोष्ट याच्या पुढच्या यंत्रणांनी नियंत्रित करून त्याचा वापर करण्यासाठी ते फ्रेमवर्क आहे. नवीन फ्रेमवर्क अंतर्गत ग्रीन डिपॉझिट स्वीकारणाऱ्या बँकांना या ठेवी कशा गुंतवल्या जाव्यात याबद्दल अधिक माहिती उघड करावी लागेल. बँका त्याच्या ग्राहकांकडून स्वीकारत असलेल्या नियमित ठेवींपेक्षा हिरव्या ठेवी फारशा वेगळ्या नसतात. मी तुम्हाला आता तेच सांगितलं, ते काय असं हिरवा रंग मारून पैसा ठेवायचा नसतो मित्रांनो. सिंपल काय आहे, पैसा तोच आहे, फक्त त्याचा वापर पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी करायचा आहे. बँका त्यांना मिळणारे पैसे पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी ग्रीन डिपॉझिट्स म्हणून राखून ठेवण्याचे आश्वासन देतात. हा एवढाच मुख्य फरक त्यामध्ये आहे. उदाहरणार्थ, एखादी बँक ग्रीन डिपॉझिटचा वापर नूतनीकरण म्हणजे रिन्युएबल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना, जसं सोलर एनर्जी आपण म्हणतो, विंड एनर्जी आपण म्हणतो, टॅडल एनर्जी, समुद्री लाटांमधून तयार झालेली एनर्जी, तर नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी केला जाईल असे वचन ती देऊ शकते. कळते मित्रांनो. जसं लक्षात घ्या, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस की ज्याचं नवीकरणीय करता येतं, यातून एनर्जी वाचते, पण त्याची पुश कॅपिटल किंवा त्याला म्हटलं जातं आपण सुरुवातीची कॉस्ट, इन्व्हेस्टमेंट कॅपिटल हे खूप जास्त आहे मित्रांनो. सोलार असेल तर साधारण 15 लाखापासून ते 30 लाखापर्यंतचा खर्च लागू शकतो. मग एवढा खर्च कोणालाही एकट्याला करता येत नाही, मग त्यासाठी कर्ज काढलं जातं. मग असं कर्ज लगेच मिळावं
म्हणून हा सगळा प्रपंच RBIने फ्रेमवर्क तयार केला आहे. बघा, एखादी बँक हवामानासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या जीवाश्म इंधन प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट वापरणे देखील टाळू शकते. ग्रीन डिपॉझिट म्हणजे काय की बाबा, ग्रीन डिपॉझिट अशा बँकांसाठी दिले जाणार, अशा प्रकल्पांसाठी दिले जाणार नाही की जे पर्यावरण पूरक नसतील. कळते? म्हणजे अफर्मेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, दोन्ही वापर केलेला आहे. इथं आपण इन्सेंटिव्ह पण दिलंय, इथं पनिशमेंट पण देतोय. बघा, ग्रीन डिपॉझिट हे ग्रीन बॉन्ड्स, ग्रीन शेअर इत्यादी सारख्या गुंतवणूकदारांना पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ प्रकल्पांमध्ये पैसे घालण्याचा मदत करण्यासाठी आर्थिक उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीतील एक उत्पादन आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा दिलेलं आहे. Applicability: the framework is applicable to all deposit taking non-banking financial companies NBFC. आता हे तुम्ही थोडंसं इकॉनॉमी मध्ये वाचलं असावं. इन्क्लुडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी, शेड्यूल कमर्शियल बँक, एक्सक्लुडिंग कोणासाठी नाहीये, RRB, लोकल एरिया बँक, पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक यांच्यासाठी आहे, यांच्यासाठी नाही. आता ॲलोकेशन: RE will be required to put the money that get from the green deposits towards a list of green projects. म्हणजे आधी एक लिस्ट केली जाईल, त्यामध्ये ग्रीन प्रोजेक्टचा एक सूची दिली जाईल, त्यांनाच हा फक्त वित्त पुरवठा केला जाणार आहे. रिड्यूस कार्बन इमिशन्स अँड ग्रीन हाऊस गॅसेस हे कमी करण्यासाठी हा ग्रीन डिपॉझिट वापरले जातील. प्रमोट क्लायमेट रेझिलियन्स अँड ऑर अडॅप्शन अँड एनकरेज एनर्जी इफिशियन्सी इन रिसोर्स यूज. म्हणजे काय, रिसोर्सेस तर आपल्याला वापरावंच लागणार आहे, पण त्याचा इफिशियंट यूज करा, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट न पडता, याच्यासाठी हा पैसा वापरायचा आहे. आता इथे दिलेलं बघा, एक्सक्लुजन: प्रोजेक्ट्स इन्क्लुडिंग न्यू और एक्झिस्टिंग एक्सट्रॅक्शन, क्रिएशन, डिसेमिनेशन ऑफ पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह इन्क्लुडिंग पॉवर, डायरेक्ट वेस्ट, लिकर वेपन्स, टोबॅको. आता हे सर्व जे उद्योग आहे याला त्यांनी या सूचीतून बाहेर काढलेले आहे. MPSC करणाऱ्यांसाठी म्हणजे फक्त MPSC करतायत त्यांच्यासाठी मित्रांनो ही स्लाइड सफिशियंट आहे. पण जे मित्रांनो UPSC करतायत, त्यांच्या जे UPSC करतायत त्यांच्यासाठी मात्र हे ॲप्लिकेबिलिटी, ॲलोकेशन, एक्सक्लुजन, फायनान्शियल फ्रेमवर्क, हा वित्त पुरवठा कसा केला जाणार आहे, या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. कारण UPSC प्रिलिम मध्ये पण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न टाकते. कळतंय? प्रिलिम मध्ये पण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न टाकते. कोणासाठी नाही, कोणाला अवॉइड केलं जाईल हे पण एक्स्ट्रा विचारते. कळतंय? बघा पुढचं एक महत्वाचं, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र. आता मी याची ना एक्स्ट्रा माहिती पुढे पण घेतलेली आहे बरं का, पुढच्या एका स्लाइडमध्ये. त्यामध्ये भारत आणि हळद बाजारपेठ याच्यावर एक डिटेल नोट्स तयार केलेली आहे, ते आपण पुढे शिकू. बघा, आता हे महाराष्ट्र विषय काय की बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे तयार झालेलं आहे, हिंगोली. मित्रांनो, हिंगोली हे अजून कुठल्या कामासाठी प्रसिद्ध झालेलं होतं, फडणवीसांच्या काळामध्ये हे तयार झालं होतं ड्राय पोर्ट म्हणून. आता तुम्हाला माहिती असेल की आपलं कांडला असेल, JNPT असेल, अजून एखादं बंदर असेल, हे सागरी बंदर आहेत. आता मी इथं ड्राय पोर्ट म्हटलं, ड्राय पोर्ट, तर आम्हाला कमेंट करून सांगा ड्राय पोर्ट नेमकं काय असतं. कळतंय? ते हिंगोली हे ड्राय पोर्टची घोषणा फडणवीस साहेबांनी हिंगोलीमध्ये केलेली होती, त्यासाठी हिंगोली अजून एक प्रसिद्ध झालेलं होतं. सर्वाधिक हळदीचं उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये या संशोधन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. म्हणजे हिंगोलीमध्ये पण कुठे, वसमत. चला, हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऍक्च्युअली ना खासदार हेमंत पाटील साहेबांनीच केंद्र सरकारकडे हे थोडंसं प्रकरण लावून धरलं होतं की बाबा रे, हे केंद्र हिंगोलीत यावं म्हणून, त्यांचाच मतदारसंघ आहे. ठीक आहे, चलो, एवढं कळलं. बघा, पुढचं आहे कृषी उपकर रद्द. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे शब्द काय वापरलाय, सेस. कळतंय? मी तुम्हाला एक होमवर्क देतो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. अच्छा, मी इथंच दिलेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला होमवर्क देणार होतो, टॅक्स, सरचार्ज आणि सेस याच्यामध्ये फरक काय काय असतो मित्रांनो. आता हे बघा, हे एक्स्ट्रा होमवर्क तुम्हाला दिलेलं आहे, पण हे विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित होतं. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे टॅक्स, सरचार्ज, सेस याला तुम्ही काय म्हणू शकता, एकदम सिंपल भाषेमध्ये काय म्हणू शकता, सर इट्स अ टॅक्स ऑन टॅक्स. याला काय म्हणू शकता तुम्ही, इट्स अ टॅक्स ऑन टॅक्स.
करावर लावलेला कर. आता याच्यामुळे काय होतं मित्रांनो, पहिल्या कराची रक्कम त्या प्रॉडक्टवर असते आणि त्याच्यावर अजून एक कर लावला जातो, तो मे बी दुसऱ्या एखाद्या कारणासाठी वापरला जाऊ शकतो. कळलं? बघा, केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 पासून, आता हे समजून घ्या मित्रांनो, जर कंबाईनची एक्झाम असेल ग्रुप बी ग्रुप सी, तर या तारखा पण विचारल्या जातात. कळतंय? बघा, केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 पासून LPG, लिक्विफाईड प्रोपेन आणि लिक्विफाईड ब्युटेनच्या आयातीवरील 15% कृषी उपकर म्हणजे कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर रद्द केला आहे. आता याचा अर्थ काय आहे? हे जे काही प्रॉडक्ट्स LPG, प्रोपेन, ब्युटेन हे जे कोणी इम्पोर्ट करत आहे, हे जे कोणी आयात म्हणजे इम्पोर्ट करत आहे, सरकार त्याच्यावर 15% एक्स्ट्रा पैसे घ्यायचे. पण ते पैसे कोणासाठी वापरायची? ते पैसे कृषीमधील पायाभूत सुविधा यासाठी वापरायची. आता याच्यामध्ये चांगलं काय झालं? याची इम्पोर्ट स्वस्त झाली. आता याचा आयात स्वस्त झाली. भारतात जर तुटवडा तयार झाला असेल तर या गोष्टी आपल्याला आता मुबलक मिळतील. कळतंय? स्वयंपाकाचा गॅस. पण कृषीसाठी जो पैसा वापरला जातोय तो मात्र आता मे बी सरकारचा कमी होऊ शकतो. काही चांगलं आहे, काही वाईट आहे. बघा, 2021च्या अर्थसंकल्पात या सेसची घोषणा करण्यात आली होती आणि तो कधी रद्द केलाय? बघा, 2023. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 2021 ते 2023 एक अर्थसंकल्पात आहे की नाही, म्हणजे साधारणतः 1-2.5 वर्ष हा कर लागू केलेला होता. कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खर्च करण्यासाठी निधी उभारणे हा या मागचा उद्देश होता तेव्हा. आता बंद का केलाय? तर याची आयात भारतात जास्त व्हावी आणि LPG, प्रोपेन, ब्युटेन याची भारतीय बाजारपेठेत कमतरता जाणवू नये. बघा, टॅक्स काय असतो? हा डायरेक्टली गोज टू CFI म्हणजे काय? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आपल्या माय मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो संचित निधी. याला काय म्हणतो? संचित निधी. कलम सांगता येईल का मित्रांनो? यस, कलम आहे मित्रांनो, कलम 266. आता याचे पुन्हा प्रकार पडतात 266.1 आणि 266.2 संचित निधी आणि कलम 267 आकस्मिक निधी. बघा, आता इथं काय आहे? सरचार्ज. इट गोज डायरेक्टली टू द CFI. हा पण काय आहे? CFI मध्ये जातो. सेज दो इट गोज डायरेक्टली टू द CFI बट इट इज युटिलायझेशन फॉर रेस्ट्रिक्टेड. लक्षात घ्या मित्रांनो, हे सरकारच्या पॉकेटमध्ये म्हणजे संचित निधीमध्ये जात आहे, परंतु हा जो सेस आहे हा फक्त ठराविक कारणासाठीच वापरायचा. म्हणजे खिशातून पैसे दुसऱ्या अकाउंटला काढण्यासाठी काढायचे नाही, ठराविक कारणासाठी. म्हणजे हा कृषी पायाभूत सुविधा असेल तर एकदा पैसे याच्या आयातीमधून 15%चा कर लावला, सेस लावला, ते पैसे खिशात गेले, ते बाहेर फक्त कृषीसाठी काढायचे, इतर कारणासाठी नाही. हे मात्र कुठल्याही कारणासाठी करू शकता. टॅक्स इट कॅन बी युज्ड फॉर एनी पर्पज. सेस इट कॅन बी युज्ड फॉर एनी पर्पज. सरचार्ज म्हणजे हे दोन. पण हा मात्र स्पेसिफिक पर्पज. इथं स्पेसिफिक पर्पज काय आहे? कृषी. बरोबर. रेव्हेन्यू इज शेअर्ड विथ द स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. टॅक्स मध्ये काय आहे? आपण पाहिलेलं मित्रांनो, साधारण 50%. सध्या किती आहे? 45% नीती आयोग म्हणताय, पण जम्मू काश्मीर केंद्रशासित असल्यामुळे 44% देते. मग साधारण 45% ते 50% एवढा अमाऊंट टॅक्स केंद्र आणि राज्याच्या मध्ये शेअर केला जातो. सरचार्ज नो सच शेअरिंग हा फक्त कोणाकडे जातो? फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जातो. सरकार किती हुशार आहे बघा, टॅक्स कमी करतं कारण तो राज्याकडे पण जातो, दोघांमध्ये विभागून जातो की नाही. सरकार हे कधी कमी करत नाही. का? हे फक्त केंद्र सरकारकडे जातं, त्यांच्या CFI मध्ये जातं, त्यांच्या संचित निधीमध्ये जातं. कळतंय? सेस हा पण असाच आहे, नो सच शेअरिंग. बघा, याच एका कन्सेप्ट मधून आपण बऱ्याच बाकीच्याही काही आर्थिक घडामोडी सुद्धा शिकलो. तर चला मित्रांनो, एवढं कळलं, जायचं पुढे. नोट्स काढून घ्या बरं काय, वन लाइनर. ठीक आहे. बघा, आता पुढचं आहे विस्ताराच्या ग्रीन विमानाचे उड्डाण. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, हे असे प्रश्न हे आधी अनेकदा यायचे. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, त्याला SAF म्हटलं जातं. बरोबर. हे सगळ्यात पहिले कोणी वापरलं? कोणी सोलारवर चालणारं पहिलं विमान अंटार्क्टिक वरून ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलियावरून पापुआ न्यू गिनी, बरोबर, इथं गेलं. सध्या पापुआ न्यू गिनी देश चर्चेमध्ये बघा, ऑस्ट्रेलियाच्या जस्ट वरचा
करंट अफेअरमध्ये चेक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा पपुआ न्यू गिनी हा देश चर्चेमध्ये काय. बघा आता विस्ताराच्या ग्रीन विमानाचे उड्डाण, टाटा SIA एअरलाईनची विस्तारा. आता लक्षात घ्या मित्रांनो, टाटाने काय केलेलं आहे, टाटाने मलेशिया सिंगापूरची विमान कंपनी ही स्वतःकडे खेचून घेतली, त्यांनी ती विकत घेतली. आता काय झालं, या दोन्ही कंपन्या त्यांच्या एकत्र झाल्यामुळे टाटा ही आज भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी बनलेली आहे. कळलं, तर त्यांचं विस्तारा ही शाश्वत विमान इंधन सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणू शकतो की पर्यावरण पूरक असं हे इंधन आहे. हे जीवाश्म इंधन नाही, फॉसिल फ्युएल नाही, तर वापरून व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे, फक्त हे नाव माहिती असू द्या, टाटा SIA. बरोबर, मी सांगितलं सिंगापूर एअरलाईन सोबत त्यांनी टायअप केलेलं आहे, दोघांचा आता एकत्र आहे. बरोबर, 17% SAF आणि 83% पारंपरिक जेट इंधनाच्या मिश्रणासह एअरलाईनने दिल्ली ते मुंबई या फ्लाईटमध्ये नवीन त्यांनी घेतलेलं बोईंग 787-9 ड्रीमलायनर हे विमान चालवले. जर कंबाईनची एक्झाम असेल हे विमानाचं नाव विचारलं जाईल, कुठलं विमान चालवलं, बोईंग 787-9 ड्रीमलायनर हे विमान चालवलं. त्यात त्यांनी पर्यावरणपूरक इंधन किती वापरलंय, 17% आणि पारंपरिक जीवाश्म इंधन किती वापरलंय, 83%. हे म्हणजे याचा अर्थ हे कळलं आपल्याला, हे पूर्णतः जीवाश्म इंधन किंवा पूर्णतः SAF याचा वापर केला नाही, पण एक सुरुवात आहे मित्रांनो, की ऍटलिस्ट आपण विमानासारखा एक महत्वाचा प्रकल्प, आणि तो थोडासा कारण गाडी चालवणं वेगळं आणि विमान चालवणं वेगळं. बरोबर, इथं जर काही विमानात काही खराबी झाली तर जीव जाण्याचं, नुकसान होण्याची शक्यता दुप्पट तिप्पट चौपट वाढत जाते. मग इथं आपण एक चांगला सक्सेसफुली मॉडेल लॉन्च केलं की जिथं आपण 17% का होईना पण आपण पर्यावरणपूरक इंधन वापरतोय. मित्रांनो, याच गोष्टीला म्हटलं जातं, UPSC मध्ये म्हटलं जातं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. याच गोष्टीला म्हटलं जातं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. कळलं का? आता पुढचा आहे महत्वाचा, पीटर्सबर्ग हवामान संवाद. बघा मित्रांनो, बर्लिन कुठे आहे, जर्मनी. का महत्वाचं मित्रांनो, हे ते बर्लिन तेच आहे की जिथे 1989 साली बर्लिनची भिंत पाडली आणि कम्युनिझमची भिंत पाडली किंवा कम्युनिझमचा पाडाव झाला असं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, तर बर्लिन येथे 2 ते 3 मे 2023 रोजी हा पीटर्सबर्ग हवामान संवाद पार पडला. जर्मनी आणि UAE संयुक्त अरब इमिरेट्स याच्यामध्ये किती बेटं आहे, तुम्हाला होमवर्क देतो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला सांगा, UAE याच्यामध्ये किती बेटं आहे, हा प्रश्न MPSC ने विचारून झालेला आहे. ठीक आहे, जर्मनी आणि UAE यांनी पीटर्सबर्ग हवामान संवादाचे आयोजन केले होते. या परिषदेला 40 देशाचे मंत्री उपस्थित होते. COP28 हवामान बदल परिषदेच्या दिशेने पुढे जाण्याच्या मार्गावर चर्चा करणे हा संवादाचा मुख्य उद्देश होता. मित्रांनो, COP28 याचाच पुढचं पाऊल दुबईमध्ये टाकण्यात आलेलं आहे, दुबई. आणि तिथंच इतर म्हणजे मागच्याच वर्षी 2023 ची गोष्ट आहे, पण तिथं नोव्हेंबरची आपली दिवाळीच्या नंतरची गोष्ट आहे, कोणत्याही मोठ्या देशाचा नेता गेला नाही, पण आपले मोदी साहेब मात्र तिकडे नक्की गेले. तिथे त्यांनी चांगलं भाषण, तिथल्या निधी, त्याविषयी विकसनशील देशांची भूमिका तर मांडलीच, पण 2024ला जे तुम्ही आज बघताय, कतारने आपल्या 8 नौसैनिकांची सुटका केली आहे. तर असं म्हटलं जातं की त्याच दुबईच्या परिषदेमध्ये मोदी साहेब, अजित डोभाल साहेब, परराष्ट्रमंत्री जयशंकर साहेब यांच्या शिष्टाईला, डिप्लोमसीला यश आलं आणि कतारशी त्यांचे बोलणे होऊन आपल्या आज 8 नौसैनिकांची सुटका झाली आहे. म्हणजे विषय कसे असतात बघा, म्हणजे बॅक डोअर डिप्लोमसी ही कशी चालू असते यातून तुम्हाला कळेल. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. चला, पुढचं आहे शाश्वत जमीन व्यवस्थापनावरील उत्कृष्टता केंद्र. बरोबर, आता हे असे सिंपल 1 लाइनर प्रश्न विचारले जातात बरं का. UPSC ला तर हे आन्सर रायटिंग मध्येच महत्वाचं आहे. MPSC ला मात्र मित्रांनो काय करायचं, तुम्हाला हे 1 लाइनर नाही म्हटलं तरी असे 1,500-2 हजार 1 लाइनर तुमचे तयार पाहिजे, खरोखर 1,500 ते 2,000. कारण MPSC चा स्कोप वाढलेला आहे मित्रांनो. परीक्षा अवघड करण्यासाठी 1-1, 1.5 वर्षाच्या जुन्या, 2-2 वर्षाच्या जुन्या गोष्टी विचारतात. तर चला बघा,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी UNCCD युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन हे का महत्वाचं आहे मित्रांनो, जसं आज आपण शहरीकरणाकडे झुकत चाललो आहोत, शहरीकरण ही आता आपली आजची गरज होतीये, तसंच मित्रांनो भारताचा जो पश्चिम भारत आहे किंवा नॉर्थ वेस्ट इंडिया आहे तिथं डेझर्टिफिकेशनची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे मित्रांनो। या परिषदेत 14व्या परिषदेमध्ये COP14 परिषदेमध्ये भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ सस्टेनेबिलिटी लँड मॅनेजमेंट याची घोषणा केली आहे। ठीक आहे, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 20 मे 2023 रोजी डेहराडून स्थित, कुठे आहे डेहराडून मित्रांनो, एक समजून घ्या, हे डेहराडून म्हणा किंवा डलहौसी म्हणा, हे असे काही ठिकाणं जे इंग्रजांनी भारतामध्ये टुरिस्ट स्पॉट म्हणून तयार केले, त्याची तुमच्याकडे एक सूची तयार पाहिजे, कारण त्याच ठिकाणी भारताच्या बऱ्याच संस्था काम करतात। डेहराडून येथे ICFRE येथे या केंद्राचे उद्घाटन केले। दक्षिण सहकार्य याला म्हटलं जातं साऊथ कॉर्पोरेशन। तर साऊथ कॉर्पोरेशन म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो, समान धागा कॉमन पॉइंट काय आहे तर पृथ्वीच्या साऊथ हेमिस्फिअर मध्ये हे विकसनशील किंवा अविकसित राष्ट्र किंवा राज्य आढळतात, बरोबर। तर याच राष्ट्रांची युती करून नॉर्दर्न हेमिस्फिअर उत्तरीय देशांवर जे विकसित देश आहे त्यांच्यावर एक दबाव पाडण्याचा मार्ग म्हणून साऊथ कॉर्पोरेशन हे महत्वाचं आहे। तुम्ही आता पाहिलं असेल मागच्या वर्षी भारतात झालेल्या G20 परिषदेमध्ये पण भारत होऊ शकतो उदयोन्मुख साऊथ कॉर्पोरेशन किंवा दक्षिणेकडील देशांची युती याचा मे बी नेता होऊ शकतो। तर दक्षिण सहकार्याला या परिषदेतून चालना मिळणे स्वाभाविक आहे। शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतीद्वारे जमिनीचा ऱ्हास समस्यांचे निराकरण करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे। आणि हे केंद्र कुठे आहे मित्रांनो, डेहराडून। एवढं वन लाइनर करंट अफेअर लिहून घ्या। चला जायचं पुढे, बघा प्रॉपर सगळे इमेजेस हे सगळं टाकले। आता हे UNCCD हे काय असतं थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला सांगतो बघा। युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन प्रोग्राम कधी झाला 1994, एंटर्ड इनटू द फोर्स 1996 मित्रांनो। कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट्स हा त्याचा मुख्य हेतू आहे बघा। हॅज इंडिया रॅटिफाईड UNCCD? यस, हे आपण सही करून मान्य केलेलं आहे। आपण त्याची अंमलबजावणी पण 1996 सालीच सुरू केलेली आहे। नोडल एजन्सी हे कोण आहे म्हणजे भारतामध्ये शिखर संस्था याच्या कोणाच्या अंडर करणार आहे, ते पर्यावरण मंत्रालयाच्या अंडर याची अंमलबजावणी केली जाणार आहे। ठीक आहे, बघा पुढचा आहे मित्रांनो गॅबानचा कृषी सेच प्रकल्प। आता मित्रांनो लक्षात घ्या काय म्हटलंय, कृषी म्हटलंय आणि सेज हे दोन्ही म्हटलंय। आता कृषी पण आहे सेच पण आहे म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो, साधारणतः SEZ हे आपण का तयार करतो, इकॉनॉमी मध्ये दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे। पहिलं स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा आणि दुसरी गोष्ट भारताचा एक्सपोर्ट वाढावा। मित्रांनो तुम्हाला एक होमवर्क देतो, भारतामध्ये सेजची स्थापना झाल्यावर घोषणा झाल्यावर सेज स्थापन करणारं पहिलं राज्य कुठलं आणि सेज अमान्य करणारं पण पहिलं राज्य कुठलं, दोन्ही राज्यांचं नाव करंट अफेअरचं आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो हे मी तुम्हाला का विचारतोय होमवर्क, तुम्हाला नाही आला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं उत्तर देईन। परंतु मित्रांनो फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेज हे महत्वाची असते करंट अफेअरमध्ये, त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं तयार करतोय। शिक्षकाचं काम मित्रांनो फक्त शिकवणं नसतं तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं करणं असतं, कळतंय। बघा मित्रांनो केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 14 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथून गॅबानच्या पहिल्या कृषी सेच प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला। तांत्रिक आणि ज्ञान भागीदार म्हणून ओडिशातील सेंच्युरियन युनिव्हर्सिटीसह समूहाद्वारे हा प्रकल्प राबवला जात आहे। बघा हा गॅबॉन देश कुठे आहे, गॅबॉन बघा इकडे गॅबॉन विषयी काही महत्वाच्या गोष्टी। हा पश्चिम मध्य आफ्रिकेमधला एक महत्वाचा देश आहे। याच्या सीमा बघा उत्तर पश्चिम सीमा गिनी,
कॅमेरून, कॉंगो यांच्याशी लागलेले आहे. राजधानी हा सगळ्यात मोठं शहर लिब्रेविले हे त्यांचं आहे आणि 1960 रोजी फ्रान्सकडून याला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. करंट अफेअर मध्ये मला एक सांगा की गॅबॉन हा देश कुठल्या नैसर्गिक संसाधनांसाठी प्रसिद्ध आहे? कळतंय? चालेल मित्रांनो, आपण आता याच्या पुढचं करंट अफेअर बघू. बघा मित्रांनो, आपण करंट अफेअर मध्ये पटापट UPSC MPSC साठी महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जो होमवर्क दिलाय तो लगेच कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा आणि इथे 1 लाइनर 2 लाइनर लगेच करंट अफेअर सुरू करा. बघा, पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांची बैठक ही कधी घडली आहे? चेन्नई किंवा तमिळनाडू यामध्ये घडलेली आहे. हे का महत्वाचं आहे? हे असे छोटे छोटे प्रश्न पडून गेलेले आहेत की नुकतीच शिखर परिषद कुठल्या शहरात झाले? शहर चेन्नई. पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांची बैठक चेन्नई तमिळनाडू येथे 26 ते 28 जुलै 2023 रोजी G20. आता माहिती आपल्याला की मागच्या वर्षी G20चा भारत अध्यक्ष होता. G20 ट्रायोका काय असतं? करंट अफेअर मध्ये सांगा, कमेंट मध्ये सांगा G20 ट्रायोका हे काय असतं. ठीक आहे. बघा, दरम्यान G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट तसेच पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांची चौथी आणि अंतिम बैठक आयोजित करण्यात आली होती. बघा, या परिषदेमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संसाधन कार्यक्षमता परिपत्रक, अर्थव्यवस्था उद्योग आघाडी, बरोबर, रिसोर्स इफिशियन्सी सर्क्युलर इकॉनॉमिक इंडस्ट्री कोएलिशन ही स्थापन केलेली आहे. एवढं नाही लक्षात ठेवलं तरी बघा फोटो दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, ही परिषद कुठे झाली? चेन्नई तमिळनाडू. दॅट्स इट. बघा, पुढचं आहे भूविजन. आता हे सॅटेलाइट मित्रांनो खूप महत्वाचं आहे. बघा, हैदराबाद स्थित, कुठे आहे हे? हैदराबाद स्थित ICAR इथे इंटरनेट ऑफ थिंग्स IoT आधारित भूविजन हे स्वयंचलित माती परीक्षण कृषी शास्त्र सल्लागार व्यासपीठ अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. कृषी रस्ता सॉइल टेस्टिंग सिस्टीम या नावाने देखील हे व्यासपीठ ओळखले जाते. हे कुठे मित्रांनो? हैदराबाद. भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय तांदूळ संशोधन संस्था ICAR, IIR आणि कृषी तंत्र यांनी संयुक्तपणे हे व्यासपीठ विकसित केलेले आहे. ही प्रणाली अवघ्या 30 मिनिटात 12 प्रमुख माती पॅरामीटरची चाचणी अखंडपणे करते. हा महत्वाचा पॉइंट आहे. हैदराबाद मध्ये आहे, IoT आधारित आहे. आता IoT वर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलाय मित्रांनो. इंटरनेट ऑफ थिंग्स काय असतं? एलॉन मस्क म्हटलं होतं बघा, IoT हे आपलं पुढचं फ्युचर असणार आहे. ठीक आहे, तर हे काय करते? 30 मिनिटांमध्ये 12 प्रमुख माती पॅरामीटर याच्या चाचण्या करते. मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी ऑलरेडी पंतप्रधान सॉइल हेल्थ कार्ड दिलेलं आहे. त्याच्यासाठी हे फ्युचरमध्ये याचा वापर होणार आहे. कळलं? चला आपण पुढे जाऊ. बघा, काय हे थोडंसं एक्स्ट्रा दिलेलं बघा. करंट अफेअर्स भूविजन इज इन न्यूज हे UPSC साठी आहे. रिसेंटली अ रिव्होल्युशनरी IoT बेस्ड ऑटोमेटेड सॉइल टेस्टिंग अँड ॲग्रोनॉमी ॲडवायझरी प्लॅटफॉर्म भूविजन वॉज ऑफिशियली लॉन्च्ड ॲट AICRP Hyderabad. About भूविजन, इट इज ऑल्सो नोन एज कृषी रस्ता सॉइल टेस्टिंग सिस्टीम. कळत आहे? पुढे दिले हु डेव्हलप दिस, आता सांगितलं ICAR इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च. ठीक आहे. फीचर्स काय महत्वाचं आता सांगितलं. 12 फीचर्स फक्त 30 मिनिटांमध्ये ते तुम्हाला या सिस्टीमने कॅच करून तुम्हाला देणार आहे. इट प्रोव्हाइड्स क्विक अँड ॲक्युरेट रिझल्ट्स डिरेक्टली टू फार्मर्स अँड स्टेक होल्डर्स थ्रू सॉइल हेल्थ कार्ड. मी आताच तुम्हाला सांगितलं मित्रांनो, सॉइल हेल्थ कार्ड मोबाईल डिव्हाइसेसवर रिपोर्ट होणार. किती सोपं काम झालं बघा. इट एनहान्सेस सॉइल हेल्थ अँड सस्टेनेबिलिटी, प्रमोटिंग बॅलन्स्ड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. It supports research and development by providing real-time and geo-reference data on social conditions across regions and formats. It contributes to national food security, agriculture growth by increasing farm income and reducing input cost. It reduces greenhouse gas emissions and environmental pollution by minimizing fertilizer runoff and leaching. कळते मित्रांनो, हे सगळे याचे बेनिफिट आहे. हे UPSC ला तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये हे सगळे पॉइंट्स महत्वाचे ठरणार आहेत. चला आपण पुढे जाऊ.
आता पुन्हा पुढे पण मी याची काय केले, थोडी एक्स्ट्रा माहिती दिली. पहिले कृषी डेटा एक्सचेंज सेंटर 11 ऑगस्ट 2023 रोजी हैदराबादमध्ये भारतातील पहिल्या कृषी डेटा एक्सचेंज सेंटरचे यशस्वीरित्या अनावरण झाले. कुठे? हैदराबादमध्ये. मित्रांनो, भूविजन पण कुठे होतं? हैदराबाद. आठवते तुम्हाला? हे हैदराबाद शहर माहिती असू द्या का मित्रांनो? लक्षात घ्या मित्रांनो, हैदराबाद आणि मुंबई याला आता वर्ल्ड किंवा भारतामधले वर्ल्ड ट्री सिटी असा दर्जा या दोघांना दिलेला आहे. आपण कळते. कृषी क्षेत्रासाठीचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI म्हणून विकसित केलेले एडॅक्स हे तेलंगणा सरकार, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc यांचा संयुक्त उपक्रम आहे. एडॅक्स हे सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असून कृषी डेटा एक्सचेंज करते. कृषी ऍप्लिकेशन डेव्हलपर्स आणि कृषी डेटा प्रदाते यांच्यातील डेटाची सुरक्षित मानक आदान प्रदान देवाणघेवाण सुरक्षितरित्या करते. काही एक्स्ट्रा माहिती. 11 ऑगस्ट 2023 रोजी हैदराबाद तेलंगणामध्ये कुठे? प्रौद्योगिकी आणि औद्योगिक मंत्री KT रामाराव यांनी याचं विमोचन किंवा आपण याला म्हणतो इनॉग्रेशन केलेलं आहे. अडेक्स हे कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सर्वाधिक जास्त एक फ्रेमवर्क, चांगलं सुरक्षित फ्रेमवर्क असलेला प्लॅटफॉर्म ठरेल. हे WEF आणि भारतीय विज्ञान संस्थान IISc याच्यामधला एक चांगला प्लॅटफॉर्म किंवा सहकार्यता तयार करणारी एक गोष्ट ठरणार आहे. आणि याचे हे सगळे फायदे सांगितलेले आहेत. कळते? एवढंच लक्षात ठेवा, हैदराबाद. ठीक आहे. चला थोडंसं आपण फास्ट काय घेतोय मित्रांनो, कारण कसं आहे ना, आपल्याला फक्त ज्ञानावर आधारित ही लेक्चर सिरीज बनवायची आहे. कुठलाही टाइमपास यामध्ये करायचा नाही, पण तुमचे कमीत कमी वेळेमध्ये ही लेक्चर सिरीज ऐकून MCQ जास्तीत जास्त सुटले पाहिजे, हे आपलं थोडासा प्रयत्न आहे. बघा, हवामान बदल आणि आरोग्य केंद्र हे कुठे तयार केलेलं आहे? गुजरातमध्ये. बरोबर. हवामान बदल आणि आरोग्य केंद्र, लक्षात घ्या मित्रांनो, आता ग्लोबल वॉर्मिंग हे होतच आहे आणि त्याच्यामुळे क्लायमेट चेंज हे तीव्र गतीने बदलत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी ॲडॅप्टेशन आणि मिटिगेशन या ज्या टेक्निक असतात त्यासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरलेलं आहे. केंद्र गुजरातमध्ये स्थापन करण्याच्या येणाऱ्या पहिल्या WHO सेंटर फॉर ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन नंतर भारत आशियाई विकास बँकेच्या ADBच्या भागीदारीने नवी दिल्लीमध्ये हवामान बदल आणि आरोग्य केंद्र स्थापन करणार आहे. हे कळतंय का मित्रांनो मी काय बोलतोय? बघा, गुजरातमध्ये काय आहे त्याचं? नवी दिल्लीमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे आणि गुजरातमध्ये त्याचं सेक्टरल ऑफिस आहे. अजून WHOचं काय आहे बघा इथं? सेंटर फॉर ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन, ते कुठे आहे? गुजरातमध्ये. गुजरातमध्ये काय? WHOचं सेंटर फॉर ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन आणि हवामान बदल केंद्र हे दिल्लीमध्ये. मित्रांनो हे कळतंय का? बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, असा प्रश्न येऊन गेलेला आहे की हवामान बदलामुळे काय आजार होतात. मित्रांनो, आपण अनेकदा तुक्के मारतो, हे पण होतं ते पण होतं, तसं नाहीये. काय होतं ते क्लिअर माहिती पाहिजे. पहिलं, हवामान बदलामुळे मित्रांनो हे माहिती आपल्याला वॉर्मिंग वाढतं. मग असे टेम्परेट कंट्री की जिथं आधी डास नव्हते त्यांची संख्या तिथं वाढणार आणि डास आले की ते मलेरिया, डेंग्यू हे घेऊन येणार. पुढे कॉलरा, क्षयरोग, अतिसार, हंगामी ताप म्हणजे काय? पटकन मध्येच ताप येणं, मध्येच ताप जाणं. बरोबर. त्यानंतर ऍसिडिटी वाढणं, श्वसनाचे आजार, हृदयरोग, हे सगळं हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज याचे झालेले दुष्परिणाम आहेत. मित्रांनो हे समजून घ्या की CO2 मुळे काय दुष्परिणाम होतात, NO2 मुळे काय दुष्परिणाम होतात, हवामान बदलामुळे काय दुष्परिणाम होतात, हे वेगळं माहिती पाहिजे, तुक्का मारायचा नाही. बघा, 21 मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस. का मित्रांनो हा दिवस साजरा करतो? यस मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे आपले दिवंगत पंतप्रधान की ज्यांनी संगणक क्रांती किंवा टेक्नॉलॉजी याला प्रमोशन दिलं होतं ते म्हणजे राजीव गांधी यांचा दुर्दैवी तेव्हा खून करण्यात आलेला आहे. ठीक आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो. वयाच्या 40व्या वर्षी राजीव गांधी यांनी भारताचे सर्वात तरुण आणि 6वे पंतप्रधान म्हणून 84 ते 89 पर्यंत पदभार सांभाळला आहे. तुम्हाला मी एक होमवर्क देतो. राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये कितवी पंचवार्षिक योजना आली होती आणि त्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश काय होता, फोकस त्या कशावर केलेला होता? जसं आपण म्हणतो ना, गरिबी हटाओ, बेकारी हटाओ किंवा उत्पादक रोजगार, हिंट दिलेली आहे बरं का. ठीक आहे. चला याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 40व्या वर्षी 6वे पंतप्रधान म्हणून, सगळ्यात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. यांच्याच खात्यात एक महत्वाचं काय झालंय? यस, आपलं मतदानाचं वय
61वी तुम्ही थोडंसं पॉलिटीमध्ये वाचलं असावं, तर 61वी घटना दुरुस्ती करून आपण काय केलं, 1988 ला ती घटना दुरुस्ती केली आणि 89च्या निवडणुकांमध्ये 21 वय कमी करून 18 वय असं 18 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना आपण मतदानाचा अधिकार प्रदान केलेला आहे. 21 मे 1991 रोजी तमिळनाडूमधील श्री पेरबंदूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना LTTच्या म्हणजे प्रभाकरन यांनी जी लिबरेशन ऑफ तमिळ इलम संघटना स्थापन केली होती त्याच्या अतिरेक्याने त्यांची हत्या केलेली आहे. ठीक आहे, हे या थोड्याशा गोष्टी पंतप्रधानाविषयी माहिती असू द्या. आणि हे थोडंसं एक एक्स्ट्रा सांगतो मित्रांनो, हे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रोटोकॉल तोडू नका, परंतु जनतेमध्ये पंतप्रधान कोणीही असो त्यांना जनतेशी भेटावं वाटत असतं. ते जनतेमध्ये सामील झाल्यावर भारतात असं म्हटलं जातं की पहिल्यांदा प्लॅस्टिक बॉम्बस्फोटचा वापर झालेला आहे आणि ते प्लॅस्टिक बॉम्बस्फोट असल्यामुळे मेटल डिटेक्टरमध्ये ट्रेसेस होऊ शकले नाही, अशी ती गोष्ट आहे. चला, राज्यघटनेतील कलम 19 कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार हा राज्य किंवा त्याच्या घटकांसह इतर व्यक्तींवर देखील लागू केला जाऊ शकतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तुम्हाला एक मी होमवर्क विचारतो मित्रांनो, सुवर्ण त्रिकोण असं भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांबद्दल बोललं जातं? सुवर्ण त्रिकोण असं भारतीय राज्यघटनेतील कोणत्या 3 कलमांबद्दल बोललं जातं त्याचा आम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, आता हा संदर्भ काय बघा, तर या निर्णयाचा संदर्भ खाजगी संस्थांविरुद्ध अधिकारांची अंमलबजावणी करणे आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की काही मूलभूत हक्क हे खाजगी संस्थेच्या विरुद्ध पण लावले जाऊ शकतात, बरोबर. मग काही मूलभूत हक्क खाजगी संस्थेच्या विरुद्ध पण लावले जाऊ शकतात. मग इथं काय झालंय, इथं बघा कलम 19 कलम 21 हे राज्य किंवा त्याच्या घटकांसह म्हणजे राज्य सरकार किंवा इतर व्यक्ती म्हणजे खाजगी व्यक्ती यांच्या विरुद्ध पण कलम 19 आणि 21 लावलं जाऊ शकतं. हा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लावलेल्या या अर्थामुळे खाजगी संस्था देखील घटनात्मक निकषांचे पालन करतात की नाही याची खात्री राज्यांवर करणे बंधनकारक आहे. म्हणजे मूलभूत हक्क जे आपल्याला माहिती आहे, अनेकांना वाटतं सुरुवातीला की मूलभूत हक्क नागरिकांचा काहीतरी भलं करतात. मित्रांनो, मूलभूत हक्क शासनाचे अधिकार कमी करतात, शासनाला मर्यादा घालतात. तर इथं शासन यासोबतच खाजगी व्यक्ती पण येणार आहे, हे आता समजून घ्या. संभाव्यतः खाजगी डॉक्टर विरुद्ध गोपनीयता अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी किंवा खाजगी सोशल मीडियाच्या घटकाविरुद्ध भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी हा निकाल फ्युचरमध्ये वापरला जाऊ शकतो. हे UPSC करणाऱ्यांसाठी GS फॉर्डर मेन्स मटेरियल आहे. ठीक आहे, 2017 आपल्याला माहितीच आहे पुट्टास्वामी खटला का महत्वाचा आहे, कारण 2017च्या पुट्टास्वामी खटल्याने मित्रांनो खाजगीता, राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणा हा आपला फंडामेंटल राईट घोषित केलेला आहे. हे कळलं का? चला, यामध्ये 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने गोपनीयता हा मूलभूत अधिकार म्हणून कायम ठेवला होता. म्हणून हा पुट्टास्वामी खटला महत्वाचा आहे. कळलं का सगळ्यांना? यस, खाजगी लोकांच्या विरुद्ध कुठले मूलभूत हक्क आणि कुठले RIT आदेश न्यायालय काढू शकतं? कमेंट करून उत्तर सांगा. नाही आला टेन्शन नाही, पुष्कर सर आहे तुमच्यासोबत. चला, पुढचं खाजगी विधेयक खूप महत्वाचं आहे. फक्त जुम्मा टू जुम्मा शुक्रवारी मांडलं जातं, बरोबर, फक्त फ्रायडे. ठीक आहे, चला खाजगी विधेयक. आता हे चुकलंय. मंत्री नसलेल्या कोणत्याही, जो कोणीही माणूस मंत्री नाही म्हणजे काय, सरकारमध्ये असो पक्षामध्ये असो पण मंत्री प्राप्त पद आहे का, असेल तर सरकारी मंत्री, नाही तर खाजगी मंत्री. तर मंत्री नसलेल्या कोणत्याही संसद सदस्याद्वारे मांडल्या गेलेल्या विधेयकाला खाजगी विधेयक असे संबोधले जाते. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेत खाजगी विधेयक प्रायव्हेट मेंबर बिल सादर केले. कोणी? मनीष तिवारी. वैयक्तिक खासदारांद्वारे विद्यमान कायदेशीर चौकटीतील समस्या आणि तफावत असलेल्या गोष्टींकडे सरकारचे लक्ष वेधणे हा याचा हेतू होता. लक्षात ठेवा मित्रांनो, खाजगी विधेयक सरकारमध्ये नसलेल्या व्यक्ती पण एखादा कायदा तयार करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलू शकतो. पण खाजगी विधेयक मान्य करणं खूप अवघड असतं, कारण ते सरकार बाह्य किंवा सरकार मंत्री नसलेल्या लोकांकडून असतं. तर त्यांच्याकडे बहुमत नसतं आणि बहुमत नसल्याने काय होतं, तुम्ही विधेयक सादर करू शकता फक्त कधी, फ्रायडे, जुम्मा, शुक्रवारी, परंतु हे विधेयक
पारित होईलच असं नाही. ठीक आहे, हे असे विधेयक सभागृहात मांडण्यासाठी 1 महिन्याची नोटीस आवश्यक आहे. खासगी विधेयकासाठी आहे केवळ शुक्रवारीचे सादर केले जाऊ शकते. आताच सांगितलं आपण. सरकारी विधेयक असेल तर काय आठवड्याभरात 7 दिवसाची नोटीस देऊन मांडून टाकायचं. यापूर्वी खासगी विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर करण्याची घटना 1970 मध्ये, किती जुने बघा, 1970 मध्ये घडली होती. ते सर्वोच्च न्यायालय गुन्हेगारी अपील अधिकार क्षेत्र वाढवणे विधेयक 1968 कायद्यामध्ये त्या विधेयकामध्ये बदल केलेला होता. हे कळलं का सगळ्यांना? समजून घ्या मित्रांनो. खाजगी विधेयक, बरोबर, खाजगी विधेयक जर अमान्य झालं तर त्या सदस्यावर काहीही फरक पडत नाही, त्याचा सभागृहातलं पद अजिबात धोक्यात येत नाही. पण जर सरकारी विधेयक अमान्य झालं याचा अर्थ सरकारकडे बहुमत नाही, सरकारवरची ती नामुष्की ठरते. कळलं का मित्रांनो? बघा, आपण करंट अफेअर जरी शिकवत असलो तरी त्या विषयामधलं थोडंसं आज जाऊन इन डिटेलमध्ये जाऊन हे व्हिडिओ आपण करतोय. याचा हेतू एवढाच आहे की विद्यार्थ्यांना फक्त काय पेपरमध्ये चालू आहे, करंटमध्ये चालू आहे विषय तर कळावा, पण त्या विषयाशी संदर्भात एक्स्ट्रा नॉलेज पण देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर चला मित्रांनो, आपण दुसऱ्या व्हिडिओकडे जाऊ.